हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आशा करते सगळेजण मजेत असाल. आज मी माझा एक नवीन अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. हे माझे रोज प्लांट्स आहेत. याआधी तुम्ही ऐकल्यावर खूप सारी फ्लावरिंग पाहिलेली आहे. आता मी काय केलेलं आहे, याला जिथून जिथून फ्लावरिंग आली होती ना, मग ते मी काय करून टाकलं, ते स्पेंड झाल्यानंतर जे म्हणजे फ्लावर खराब झाल्यानंतर मी ते कापून काढले. तुम्हाला दिसत असतील पहा, हे कापलेले आहेत इथे. आणि तुम्हाला सांगते, जिथून जिथून मी कापलेले आहे तिथून तिथून एक नवीन स्टेम आलेली आहे. एक दोन अशा नवीन स्टेम आलेल्या आहेत आणि त्याला नवीन स्टेमला हे असे कळ्या आलेल्या आहेत. हे पहा, इथून मी कट केला होता, ते फूल होतं इथे कट केला होता. मग त्यानंतर मला इथे एक 3 नवीन ब्रांचेस, 3 नाही 4, 1 2 3 आणि हा एक चौथा, ह्या 4 ब्रांचेस भेटल्यात. हे पहा, जिथून कट केला तिथून मी प्रत्येक दाखवते तुम्हाला. हे पहा, याला सुद्धा तसंच इथून कट केला होता मी, इथून कट केला होता. याला हे पहा, दिसतंय? तर तुम्ही मला प्रत्येक वेळेस विचारत असता की खूप सारे फ्लावर येण्याची ट्रिक काय. आता बऱ्याच जणांना असं वाटते की आपल्या झाडांना का येत नाही, फ्लावर्स का येत नाही. तर त्याची सिम्पल साधी एक ट्रिक आहे, तुम्हाला सांगते. की जेव्हा जेव्हा आपल्या झाडांवर फुलं येतील, ते फुलं तर अर्थात फुलं तर झाडांवरच छान दिसतात, पण ते जेव्हा 2-4 दिवस झाले तेव्हा ते मुरझून जातात, तेव्हा आपण त्यांना तोडायचे. आणि तोडायचे म्हणजे काय, कमीत कमी एक 2 इंच अशी की नाही आपण असं तोडायचं. म्हणजे आता हे पहा, इथून इथून मी तोडलेलं आहे हे फ्लावर. तर इथून एक नवीन स्टेम येत आहे आणि इथून येत आहे. तर मला जवळजवळ आता मला हा सुद्धा भाग तोडावा लागेल, कापून घ्यावा लागेल, कारण की त्याची नवीन स्टेम इथून येत आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ हा आहे की आपण जिथून जिथून प्लांट जे आहे ना, ते तोडलं ना की तिथून एक नवीन स्टेम आणि फुलं केव्हा पण नवीन स्टेमवर येत राहतात. हे तुम्ही सतत लक्षात ठेवा. एकच गोष्ट लक्षात ठेवणं जरुरी आहे की फ्लावर्स केव्हा पण नवीन स्टेमवर येतात. जी आता ही जुनी स्टेम आहे पहा, आता हे मी कापलेले आहे, पण मला असं वाटतं की याच्यावर नवीन स्टेम आलेलीच नाही, तर इथे फूल येणारच नाही. आता हे पण पहा इथे. तर मग मी अजून एकदा एक छोटंसं कापून घेईन. म्हणजे सांगण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही सतत कटिंग करत राहा. फुलं स्पेंड झालेत, फुलं मुरझवलेत की त्याची कटिंग करत राहायची, तर तुम्हाला छानपैकी अपडेट मिळेल, छानपैकी त्याचा हे मिळेल. हे पहा, छोट्याशा याला किती आलेले. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं होते की खाद्य कोणतं वापरता. आता खाद्य वापरणं म्हणजे हे पहा, इथे पण नाही, हे येईल आता फूल, हो की नाही. खाद्य कोणतं वापरतं. आता मी असं पर्टिक्युलरली असं खाद्य असं म्हणून कोणतं वापरत नाही, घरगुतीच आपलं करते. आता कालच मी तुम्हाला माझं खाद्य दाखवते झाडांचं. हे आपलं खाद्य नाही आहे, हे आहे माझ्या झाडांचं. आहे हे तर आपल्या डब्बा तर आपल्याच खाद्याचं आहे, पण याच्यामध्ये हे पहा, झाडांचं खाद्य. आता हे काय, आता हे तुम्हाला तर लक्षातच आलं असेल की हे आहेत केळीची सालं. आपण जी केळीची सालं फेकून देतो ना, तर ते सगळ्यात जास्त फ्लावर्स प्रोडक्शनमध्ये कामी येत असतात. याच्यामध्ये हे केळींच्या याच्यामध्ये इतकं पॉवर असतं ना, म्हणजे फ्लावर प्लांटिंगसाठी, फ्लावर प्रोडक्शनसाठी जे जे प्रोटीन्स जे लागतात ते याच्यामध्ये असते. तर त्याच्यामुळे हे फेकून न देता काय करायचं आपण. आता मी हे तर छोट्याशा डब्यामध्ये टाकले, कारण की 2च केळीचं टाकलं होतं मी आधी, पण नंतर मी भरपूर टाकून दिलं. आता मी हे मोठ्या बकेटीमध्ये ट्रान्सफर करून घेईल. तर आपण काय करायचं की हे 2-4 दिवस झाकून असं हे टाकून, भरपूर पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं. आणि 2-3 दिवसानंतर याच्यामध्ये काय करायचं आपण, याच्यामध्ये करायचं की गूळ असतो ना, थोडासा गुळाचा खडा, तो टाकून द्यायचा. म्हणजे की ते जेव्हा फर्मेंट होईल ना, तेव्हा त्याचा घाण वास येणार नाही आणि किडे पण लागणार नाही. आपल्याला माहिती आहे की केळीच्या यांना किडे लागल्यासारखं वाटते आपल्याला, तर त्याला कीड पण लागणार नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे तो जो स्मेल असतो ना, उग्र स्मेल असतो ना, तो उग्र स्मेल येणार नाही. आणि हे पाणी तुम्हाला तुमचे जे पण फ्लावर प्लांट्स आहेत, ज्या ज्या झाडातून गुलाब झालं, हे गोकर्णाचं झालं,
हे जे प्लांट्स आहेत ना त्याच्यामध्ये हे की नाही 2-2 जग वगैरे पाणी टाकून द्यायचं आणि मग नंतर त्याचा अपडेट पाहायचा. तुम्हाला फ्लावर खूप भेटतील. साधी सोपी ट्रिक, केळीची पानं घरच्या घरी आपण कोणतंही काहीही एक्सपेन्सिव्ह खतं वगैरे न घेता, कोणताही खर्च न करता आपण आपल्या किचनमध्ये जे अवेलेबल आहे त्यानेच आपण आपल्या झाडांना छान ग्रोथ देऊ शकतो. आणि हे काय ऑर्गॅनिक आहे, हे आपलं फर्टिलायझर जे आहे हे ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे आपल्या झाडांची मातीही खराब होणार नाही, आपलं झाडही खराब होणार नाही, केमिकल कोणतंच नाही आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून पहा आणि मला नक्की सांगा तुमचे जेव्हा प्लांट्सवर फ्लावर्स येतील ना तेव्हा तुम्ही मला सांगा. नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि नक्की यूज करा. या व्हिडिओमध्ये इतकेच. थँक्यू.